नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संयुक्त मोर्चा असणार आहे। नाशिकमधल्या विविध समस्यांवर हा मोर्चा काढला जाणार आहे। 12 सप्टेंबरला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। उद्धव आणि राज ठाकरेंना सुद्धा मोर्चाचं निमंत्रण दिलं जाणार आहे। महत्त्वाची बातमी आहे, नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता संयुक्त मोर्चा काढला जाणार आहे। नाशिकमधल्या विविध समस्यांवर हा मोर्चा काढला जाणार आहे। 12 सप्टेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे शक्ती प्रदर्शन करणार आहे। दरम्यान या सगळ्या कार्यक्रमाच्या मोर्चाचं उद्धव आणि राज ठाकरे यांना निमंत्रण दिलं जाणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव साहेबांची यांची आमची संयुक्त बैठक या नाशिक शहर व जिल्ह्यातील अनेक समस्या, अनेक विविध प्रश्न त्याबाबत आम्ही दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी संयुक्त मोर्चा काढण्याची आमची तारीख निश्चित झालेली आहे। तर अशा पद्धतीनं 12 सप्टेंबरला हा मोर्चा काढला जाणार आहे। मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शक्ती प्रदर्शन करणार आहे। उद्धव आणि राज ठाकरेंना या मोर्चाचं निमंत्रण दिलं जाणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून। सागर, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून युतीची चर्चा सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये या संयुक्त मोर्चाचं आयोजन केलं जाणार आहे। नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांना धरून मोर्चा काढला जाणार? नक्कीच खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आल्यानंतर राज्यभरात चर्चा रंगली, ती म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची युती होण्याची। त्यानंतर त्याच्या आधीच खरं तर म्हणता येईल की अनेक शिवसेनेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि मनसेचे कार्यकर्ते हे एकमेकांना भेटत होते, एकमेकांना शुभेच्छा देत होते, एकमेकांच्या कार्यालयात देखील जात होते। यामुळे आता युती होणारच अशा पद्धतीची जी चर्चा आहे ती आता व्हायला लागलेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 12 सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यातील विविध प्रश्न घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा संयुक्त हा मोर्चा निघणार आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, जिल्ह्यातील खड्ड्यांचे प्रश्न असतील, त्यानंतर राज्यभरात गाजलेल्या मंत्र्यांचे वक्तव्य असतील किंवा दिलेले आश्वासनं असतील, त्याबद्दल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो मुद्दा असेल, हे सगळेच मुद्दे घेऊन 12 तारखेला शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे आणि हा संयुक्त मोर्चा नाशिकमध्ये निघणार आहे। यामध्ये जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवरती हात घातले जाणार आहेत आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून हा जो मोर्चा आहे तो महत्त्वाचा मानला जातोय। कारण घरामध्ये जाऊन ह्या सगळ्या बाबतीमध्ये जनजागृती करणार असल्याचं मनसेच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांच्या बद्दल दिलेला जो कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो देखील नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे। त्याचबरोबर जे सत्ताधारी आहेत, महायुतीचे नेते आहेत, ते कशा पद्धतीने वक्तव्य करतात याबाबत देखील जनजागृती व्हावी यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। राज्यभरातील विविध मुद्दे घेऊन हा शिवसेनेचा आणि मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार आहेत। यामुळे आता राज्यभरात ह्या मोर्चाकडे लक्ष लागलेलं आहे। याबाबत विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आणि मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ह्या मोर्चासाठी उद्धव ठाकरेंना आणि मनसेच्या राज ठाकरेंना यांना निमंत्रण देणार असल्याचं देखील या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलं आहे। नक्कीच सागर, खरं तर मनसेचं नाशिकमध्ये प्राबल्य आपल्याला पाहायला मिळालं होतं, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नाशिकमध्ये युती होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।